नागपूर महानगरपालिकेतर्फे भांडेवाडी येथे उभारण्यात येत असलेला देशातील पहिला सीबीजी प्लांट जवळपास तयार झाला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या प्लांटची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण माहिती घेतली। पूर्व नागपूरच्या भांडेवाडी परिसरातील कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधीचे समीकरण संपवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। हा संपूर्ण प्रकल्प एकूण 1200 टन क्षमतेचा असून तो 400 टन अशा 3 टप्प्यांमध्ये कार्यान्वित केला जाणार आहे। आगामी ऑगस्ट महिन्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होणार असून त्याचा एक भाग आत्ताच कमिशन करण्यात आला आहे। याद्वारे शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून दररोज जवळपास 28 टन गॅस तयार केला जाईल। यासोबतच निर्माण होणारे 400 टन सेंद्रिय खत, सिमेंट व इतर उद्योगांना पुरवले जाणार आहे। विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी महानगरपालिकेवर कोणताही आर्थिक भार पडलेला नाही। विदाऊट टिपिंग फी संपूर्णपणे खासगी गुंतवणुकीतून 300 कोटी रुपयांचा हा प्रकल्प उभारण्यात आला आहे। वेस्ट टू वेल्थ संकल्पनेवर आधारित या मॉडेलमुळे पुढील 3 ते 4 महिन्यात येथील वासाचा प्रश्न सुटेल, तर आगामी काही वर्षात कचऱ्याचे ढीग पूर्णपणे नष्ट होणार आहे। मला अतिशय आनंद आहे की नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून देशातला पहिला ड्राय डायजेशनच्या माध्यमातून सीबीजी चा प्लांट या ठिकाणी जवळपास तयार झालेला आहे। आज आम्ही या प्लांटची पूर्ण माहिती घेतली, पाहणी केली आणि 3 फेजेसमध्ये आता सुरुवातीला 400 टन, मग पुन्हा 400 टन आणि ऑगस्टमध्ये 400 टन असा 1200 टनचा हा प्रोजेक्ट ऑगस्टमध्ये पूर्णपणे कमिशन होईल, पण त्याचा पार्ट आताच कमिशन होतोय। या माध्यमातून जो सगळा शहरातला कचरा आहे या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे। यातनं जवळपास 28 टीपीडी या ठिकाणी गॅस तयार होणार आहे। त्यासोबत जवळपास 120 टीपीडी जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे ते मॅन्युअर या ठिकाणी तयार होणार आहे आणि त्यासोबत जवळपास 400 टीपीडी RDF तयार होणार आहे की जे आपल्या सिमेंट फॅक्टरीजला किंवा इतर ठिकाणी लागतं। त्यामुळे जवळपास संपूर्ण जो कचरा आहे या कचऱ्यातनं एक मोठी व्हॅल्यू या ठिकाणी तयार होणार आहे। हा देशातला पहिला असा प्लांट आहे की जो विदाऊट टिपिंग फी या ठिकाणी संपूर्णपणे खाजगी गुंतवणुकीतून करण्यात आला आहे। जवळपास 300 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि हे जे मॉडेल आहे हे इतकं चांगलं आहे की ज्याच्यातनं पुढच्या काळात कुठेही कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसणार नाही आणि वेस्टला वेल्थमध्ये कन्वर्ट करून त्या माध्यमातून आपण जो काही आपलं पर्यावरण आहे त्या पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणात टाळणार आहोत। जे वर्षानुवर्ष हा सगळा जो पूर्व नागपूरचा भाग आहे की ज्या भागामध्ये आपण भांडेवाडी म्हटल्यानंतर कचऱ्याचे ढीग आणि वास अशा प्रकारचं जे समीकरण होतं हे पूर्णपणे संपतंय आणि पुढच्या 3-4 महिन्यानंतर या ठिकाणी वासाचा प्रश्न देखील संपेल आणि जवळपास 6-8 महिन्यात, वर्षभरात संपूर्ण ढीग संपून या ठिकाणी अगदी सगळी लँड रिक्लेम झालेली असेल। मला असं वाटतं की देशातला एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा प्लांट आज या ठिकाणी तयार झाला। कचऱ्याची विल्हेवाट लावतानाच त्यातून ऊर्जा आणि संपत्ती निर्माण करणारा हा प्रकल्प नागपूरच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे। आता या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भांडेवाडीची ओळख कचऱ्याचे साम्राज्याऐवजी एक पर्यावरण पूरक मॉडेल म्हणून होणार हे नक्की।